चित्रपटसृष्टीतल्या काही ताज्या घडामोडी घेऊन मी पूजा सावंत तुमचं हाऊसफुल मध्ये स्वागत करते। 20व्या शतकाच्या पूर्वार्धात जर्मनी येथे एक नाटककार काही नव्याने प्रयोग करू पाहत होता। तोपर्यंत नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन होतं। हीच संकल्पना त्याने मोडून काढली। प्रेक्षकांच्या विचारांना चालना मिळावी असं त्याचं म्हणणं होतं। समकालीन सामाजिक राजकीय प्रश्नांना नाटक या माध्यमातून मांडण्याचा एक नवा पायंडा पडला। या नाटककाराचं नाव होतं बर्टोल्ट ब्रेख्ट। बर्टोल्ट ब्रेख्ट याने नव्याने सुरू केलेल्या नाट्यप्रवाहाची कास अनेक रंगकर्मींनी धरली। बादल सरकार, सफदर हाशमी यांसारख्या भारतीय रंगकर्मींनी या परंपरेशी आपलं नातं जोडलं। याच परंपरेशी ओळख सांगणारं एक नवं प्रायोगिक नाटक नुकतंच मराठी रंगभूमीवर आलं। अतुल पेठे दिग्दर्शित दलपत सिंग येती गावा। राजस्थानी तुम्ही बरं झालं भेटले राव। मकरंद साठे यांच्या मूळ कथेवर आधारित या नाटकाचं लेखन केलंय मकरंद साठे, अतुल पेठे आणि राजकुमार तांगडे यांनी। सामाजिक बांधिलकीतून नाटकाकडे बघणाऱ्या अतुल पेठे आणि मकरंद साठे या द्वयींचं हे नाटक माहितीच्या अधिकाराचं महत्त्व एका वेगळ्या फॉर्ममधून आपल्या पुढे मांडतं। या नाटकाची आणखीन एक विशेष बाब म्हणजेच या नाटकातले सर्व कलावंत हे जालना जिल्ह्यातील जाम समर्थ या गावचे आहेत। नाटक बसवण्यापूर्वी अतुल पेठे यांनी जाम समर्थ या गावी काही तरुणांचं एक वर्कशॉप घेतलं होतं आणि यातूनच या कलावंतांची निवड करण्यात आली। या नाटकात वीणा जामकर आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसतील। आमच्या इथे काय काम करायला आले? सुतार काम? रंधा मारायला? रंधा कुठं? इथं अवघडा सांगतो ऐका लोक हो आहे एका लढाईची हक्कासाठी पेटून उठल्या राजस्थानच्या जनतेची जी जी लढली। ग्रामीण युवकांसाठी ग्रामीण समस्यांचा वेध घेणारं, ग्रामीण समस्यांचा अंतरंगाचा शोध घेणारं हे अशी त्याचा आशय होता। माहितीच्या अधिकाराचा कायदा हा त्याचा मूळ गाभा आणि अरुणा रॉय यांनी जी चळवळ राजस्थानमध्ये उभी केली त्याचा परामर्श घेणारी, त्याचा प्रवास रेखाटणारी ही पटकथा होती। आम्ही अख्खा महिना झाला काम आले साहेब, आमचा एक तरी खाना दाखवा ना। हे बघ जमना बाई, इथं मास्टरवर तुझे अंग ठेवून दिले आणि आम्ही तुला मास्टरला प्रमाण पाहिजे दिले। मास्टर काय खोटं बोलते का? ए बोलता कोणा तुमचा मास्टर? दाखव ना मास्टर। ए आता गपका, दाखव ना हाजरीपाठ। तो सरकारी दस्तऐवज आहे। आता हे फक्त माहितीच्या अधिकाराचं प्रबोधन म्हणून नाटक होत नाही, तर मला असं वाटतं आताच्या चळवळ असलेल्या कालखंडामध्ये एक लोकांना निराशा आहे, काय करावं हे सुधरत नाहीये, एक थकवा आलेला आहे आणि असं वाटतंय की कशावर आज विश्वास उरलेला नाही, राजकीय प्रणालीवर विश्वास उरलेला नाही। अशा वेळे काही आपल्या जगण्यामध्ये काही नैतिकता पाळून, काही तत्व पाळून आपण काही चळवळ उभी करू शकतो का, काही प्रश्न विचारू शकतो का आणि त्या दिशेने काही प्रवास करू शकतो का, असा वेध घेणारं मला असं वाटतं हे नाटक आहे। दलू भाऊ कसले आलेत कर्माचे भोग। अहो आपल्या देशातले लोक आपल्याला प्रश्न विचारता येतात हेच विसरलेत। परिस्थिती बदलू शकेल असं वाटतच नाही त्यांना। दलू भाऊ प्रश्न विचारले तर परिस्थिती बदलू शकते। अहो मोठ्या माणसांनी हेच केलं। परिस्थिती बदलता येते असं मार्क्स म्हणाला होता, गांधीजींनी हेच केलं। सामान्य लोकांना उठायला शिकवलं। आपल्यालाही जमेल। अलका ही नीती आहे। अरुणा रॉय ज्यांनी हा कायदा पास केला आणि त्याच्यासाठी पूर्ण चळवळ उभी केली त्यांच्या आयुष्यावरून घेतलेली ही भूमिका आहे व्यक्तिरेखा आणि खूप दुर्मिळ आहे असा रोल मिळणं आणि तो इतक्या चांगल्या टीम बरोबर आणि चांगल्या दिग्दर्शकाबरोबर करायला मिळणं असं खूप क्वचित होतं आणि पुन्हा एकदा एका छान भूमिकेने मला नाटक करायला मिळते हा आनंद आहे। भ्रष्टाचारी आणि शोषण करणाऱ्या यंत्रणा मोडण्याचं काम आपल्याला करायचंय। ही कामं शस्त्र हातात घेऊन होत नाहीत, झाली तरी टिकत नाहीत। लोकांच्या मधून व्हावं लागतं सगळं। भुरीसिंगजी मी असल्या आरडाओरडीला आणि धमक्यांना घाबरणार नाही। तुम्हाला लोकांची इच्छा काय आहे ते सांगायला आले होते। चला मुन्नी भाऊ। अरे जमीनदारीची घमेंड तुझ्यामधी वासनेचा तू बंदीर
गावोगावाची नाटकातला जी वेडी मुलं आहेत, नाटक नावाच्या गोष्टीला काही करू पाहणारी मुलं आहेत, त्यांच्याबरोबर संवाद साधावा आणि मराठी नाटक माझ्या परीनं मला जी शक्यता आहे, माझी जी कुवत असेल, माझी जी पात्रता असेल ते विस्तारण्यासाठी प्रयत्न करावेत, असा हा सगळा घाट या प्रकल्पामध्ये आहे. त्यांची आणि आमची वैचारिक नाळ जुळली आणि आम्ही त्यांना जाम समर्थला येऊन आम्हाला घेऊन एक नाटक करा असं बोललो. तर पेटे सर जाम समर्थला आले. मागच्या 9 महिन्यापासून जालन्यात राहून जालन्यातली काही मंडळी जाम समर्थच्या आजूबाजूच्या परिसरातील मंडळीला घेऊन सरांनी नाटक बसवलं. तर नाटक बसवताना नुसतं अभिनय करून घेणं एवढंच नाही, तर सगळ्या अंगानं नट कसा समृद्ध होईल इकडं सरांनी लक्ष दिलं. फुक्कटची पेणाऱ्या मोजक्या माणसात तुमच्या मालकाचं नाव राहिलंय. फुकटची अरे फुकणीच्या तुला काय आहे का? माझ्या मजुरीच्या पैशातून पेतो इथं. आणि मग ती फुक्कटची झाली ना सुंदरा. जो मी रोल करते जमुना नावाचा आहे या नाटकामध्ये, तर तो करण्याला मला असं जास्त कष्ट नाही लागले आणि सरांनी तर तो करून घेतलाच खूप माझ्यावर कष्ट करून. पण आमच्या गावामध्ये ते जगणंच आहे आणि ते मी नेहमी अनुभवते पाहते, त्यामुळे मला तो रोल अवघड नाही गेला करण्यासाठी. एक काना चुकला आणि सुंदर बाईचं सुंदर बाई झालं तर आम्हाला मतदान नाही करू गेलं. आणि तिकडं त्या हरिभाऊच्या बैल ढोराच्या नावावर घरकुला केलं. राजा सरजा गाडीवाले म्हणा. राजा सरजा गाडीवाले सरांसोबत काम करताना एक आम्हाला घर चालून आमच्यासाठी एक विद्यापीठच आलं असं म्हणायला काय हरकत नाही. कारण पुढच्या 5 वर्षात आम्ही जे काही शिकलो असतो तेवढं आम्हाला हे 4 महिन्यात आम्हाला सरांकडून शिकायला मिळालं. आम्ही जेव्हा निळूभाऊंना ही नाटक आदरांजली म्हणून वाहतो तेव्हा त्याच्या पाठीमागचा हाच होता की निळूभाऊंनी नेमकं काय केलं. तर ग्रामीण आणि शहरी प्रेक्षक आणि कलाकार ह्यांचा एक पूल बांधण्याचा निळूभाऊंनी मला वाटतं प्रयत्न केला. शिवाय निळूभाऊ माझ्यासाठी एक गुरुतुल्य माणूस होते. आजच्या घडीला आपल्या समोर येणाऱ्या इतर नाटकांमधून हे नाटक नक्कीच आपला वेगळेपणा ठाशीवपणे मांडतं. या अशा वेगळ्या प्रयोगाला उपस्थिती लावणं हा एक नवा अनुभव ठरेल यात काहीच शंका नाही.